हॅलो नमस्कार. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आमचा संचित आता स्कूलमधून आलाय. तर टेस्ट सुरू आहे त्याची, त्यामुळे 10:30 स्कूल संपते. आला की काय टिफिन काही घेऊन जात नाही, म्हणजे रिकामा टिफिन घेऊन जातोय. आणि मग स्कूलमध्ये भात असतो. भात खरं तर ह्यांचा नसतो, भात मराठी शाळेचा असतो. पण लहान मुलं आपली लेकरं गेली का मग त्या मावशी देतात. मग हा फक्त रिकामा टिफिन घेऊन जातोय आणि मग भात खातोय. आणि मग आता घरी आल्यावर मग आता जेवण करायला लागलं. सकाळी फक्त बॉईल एगच खाऊन गेला होता. मग आता जेवण करतोय आणि मला करायचा आहे चहा. मग आता थोडासा चहा ठेवायचा. आणि शेवटचा आता पेपर राहिला आहे मराठीचा उद्या. मग सॅटर्डेला पेपर झाले की संडेला सुट्टी आणि मग मंडेला 26 जानेवारी येते. मग ह्यांना बोलवते का नाही आता हे काय माहिती नाही. आता चला आता त्याला मराठीची तयारी करून घ्यायची आहे. आणि मराठीमध्ये जरा त्याला मार्क कमी पडतात, कारण मराठी एवढं त्याला काय असं जमत नाही. आणि आता तर जोड्या लावा आहेत. आणि जोड्या लावामध्ये कसं पक्ष्यांचा आवाज आहे, कावळ्याचा आवाज, मांजरचा आवाज, नंतर अजून गायचा आवाज आहे, कोकिळाचा आवाज आहे. मग असं एका साईडला असे प्राण्यांचे नाव आहेत आणि एका साईडला असे आवाज आहेत. तर मग ते जोड्या लावायचे आणि ह्याला काय आवाज आहे एवढे असं काय माहिती नाही. त्यामुळे आता बघू, आता त्याची थोडी तयारी करून घ्यायची. सगळ्यात पहिलं म्हणजे त्याला खाऊन घे आणि तोपर्यंत माझा चहा पण पिऊन होते. तर इथं सकाळी दूध गरम करून ठेवलं, तर अजून काय गरम थोडंसं गरमच आहे अजून. मग त्याला फ्रीजमध्ये थोडं थंड झाल्यावर ठेवत असते मी. आणि मी काल वांगाच्या क्रीमबद्दल सांगितलं होतं, तर त्याला कमेंट आली होती की क्रीम दाखव. तर मी क्रीम पण आता दाखवते तुम्हाला कसली क्रीम आहे. तर ती खरंच क्रीमचा रिझल्ट खूप छान आहे. त्यामुळं तुम्हाला घ्यायची असेल तर घेऊ शकता. मी कुरिअर करून पाठवू पण शकते. आणि वाटलं तर मी आतापर्यंत ज्यांना ज्यांना क्रीमा विकलेत का नाही, तर ते माझ्याकडे कसं आयब्रो करायला येत असते, काही पार्लरचं काही करायचं असेल तर येतात ते. तर ज्यांना विकलेत तर ते आल्यानंतर मी त्यांना आलेला अनुभव असा मी व्हिडिओ काढते आणि त्यांना विचारते. मग तेव्हा तुम्हाला कळेलच होय बाबा क्रीम चांगली. आणि आता नवीनच एक क्रीम घेऊन पण जाणार आहेत. मग त्या म्हणजे काल म्हणजे माझ्याजवळचा क्रीमचा स्टॉक संपला होता, येणार होता. मग त्यांना कालच पाहिजे होती खरं तर. मग मी म्हटलं आता येईल स्टॉक संपलेला. मग तो आता आलाय. त्यांना मी कॉल केला होता, त्या म्हणलेत येते. मग आता आल्यानंतर ना त्या बाय चान्स आज आल्या तर मी आजच दाखवेन तुम्हाला. तर मग आज आल्या तर मग मी त्यांचा चेहरा दाखवते. आणि मग चेहरा दाखवते आणि त्यांनी क्रीम वापरायला सुरुवात केली का नंतर मग त्या ज्यावेळेस कधी पार्लरसाठी माझ्याजवळ येतील, कारण ती छोटीशी डबी आहे. डबी काय खूप जास्त मोठी नाही, मी दाखवेन नंतर तुम्हाला. ती छोटीशी डबी आहे. ती एकदा डबी नेली ना फक्त नाईटलाच वापरायची असते, काय दिवसाची वगैरे वापरायची नाही, फक्त संध्याकाळी झोपताना वापरायची. त्यामुळं ती एक आरामात 3 महिने तर सहज जाते, 3-3.5 महिने जाते. त्यामुळं मग त्यानंतर कधी पार्लरला माझ्याजवळ येतील मग तेव्हा त्यांच्या चेहऱ्यात फरक झालेला तो नंतर पण दाखवेन. आणि आता नेहला आल्या तर तेव्हा पण दाखवते मी तुम्हाला. आता कधी येतात काय माहिती नाही, आपल्या घरासमोरूनच जातात त्या बाहेर कामाला. मग जाता येता आल्या आज तर ठीक आहे, नाहीतर मग जेव्हा कधी येतील तेव्हा मी तुम्हाला दाखवेनच. तर चहा प्यायला आवडतो. आणि मी ही जरा थोडीशी वेगळी चहापत्ती आणली होती बघा. तर एवढी काय नाही चांगली चहापत्ती, आणि मला वाटलं असेल चांगली त्यामुळे मग घेतली. तर इंग्रजी असं वेगळाच लागतोय चहा. म्हणजे रेड लेबल आहे. रेड लेबल ते मसाल्यामध्ये नाही का आले बघा, थोडी महाग आहे आपली रेग्युलर रेड लेबलपेक्षा. पण एवढं नाही काय, उगतच टेस्ट अशी उगत लागते, मला आवडलाच नाही. म्हणून मी आणताना छोटा आणलं होतं, जेणेकरून नाही आवडली तर मग संपून जाते लगेच. आणि मला जास्त गोड आवडत नाही. संचितला म्हणलं होतं मी, तो सिरप खातोय आता, चॉकलेट सिरप आणि चपाती दिली त्याला म्हणलं होतं मी, तू म्हणजे चहा चपाती करत होता. मला म्हटलं तू काही चहा गोड करत नाही, नको मला नाही खायची. त्यामुळे मग तो साहेब आता खात बसलाय. खाऊन झाले की आता लगेच अभ्यासाला सुरुवात करायची. नंतर मग मला एका ठिकाणी हळदी कुंकूला पण बोलवले, तर 6 वाजता बोलवले. मग 6 वाजता जायचं पण आहे तिकडं. मग साडी वगैरे घालून जायची 6 वाजता, आपल्या 5:30ला तयार होऊन जायची. तर काय जवळ करायचं मागत आहे आमच्या. तर पार्लरमुळं कसं माझ्या ओळखी व्हायला लागल्या. आणि मग त्यामुळे पार्लरमुळं ओळखी झाल्यामुळं कसं आपलं बोलवतात लगेच यामध्ये. तर आता चहा झालेला आहे आपला, अजून थोडासा शिजू देते. आणि संचित आमचं जेवण झालं तर नाही ते पण बघते. आणि आमच्या संचितला ना भाजी चपाती दिल्या एवढं मन लावून संपवत नाही, तेवढं सिरप चपाती दिल्यावर संपत आले. मग म्हणलं ना मी संपत आले ते.
खूप म्हणजे खूप जास्त आवडते संचितला. बास 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 उरक अभ्यास करायचा. बास तर खाऊ घेऊ नको, जास्त चॉकलेट खायचं नसतं. बास राहू दे, ठेव जा, तेवढं सगळं फिनिश कर. चपाती देऊ दे अजून. आगाव कसं आहे बघितलं का, चपाती ठेवायला आलता मग सिरप आहे घे म्हटलं की घेऊन गेलाय सिरप. मग अशी मी त्याला म्हणले होते नाही संपलंय. तर चहा आणि घट्ट पण होत नाही चहा या चहापत्तीचा. जाऊ दे तिकडं, आता संपवून टाकायचं. सज्जी तिकडं सज्जीच्या लालच्या मराठीचा पेपर आहे. सज्जी जाऊ जाऊ द्या मराठीचा. आता संचित आमच्या ना उद्या मराठीचा पेपर आहे आणि क्वेश्चन पत्रिका तयार केली. संचित आमच्या जोड्या कशा जोड्या सांगा. जोड्या जोड्या बघा. संचितचा पोपट करतो. हो पोपट तेवढा मिठ्ठू मिठ्ठू बरोबर येत आहे. कोक्या कॉक कॉक कोक्या कॉक कॉक. शेळी कशी करते, शेळी भे भे भे. शेळी भे भे बरोबर आहे वाटतं ना. बे बे शेळी. हा तुम्ही भो भे का काढले, त्याने लिहिलंय चुकीचं. भो असतं तुम्हाला तर कळतंय की कुत्रा कसा भोगतो. आणि नंतर चिमणी चिमणी कशी करते सरची, चिमणी बरोबर आहे. कावळा 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 कुहू कावळा कुहू कुहू करतो. नंतर मांजर मांजर काव काव करते. मांजर काव काव करते का काय मूर्ख. कसा उद्या पेपर आहे. हा चल जायचंय. अजून 2 करायचंय. काय येतं का तुला अजून अजून. आणि कुत्रा कुत्रा बे बे करतो. कुत्रा बे बे करतो. हे संचितच्या असलं काम आहे. चल कर मूर्ख. हसण्यासारखं कायच नाही त्यात. तुला साधं कॉमन गोष्टी माहिती नाहीत. बाहेर कुत्रा भे बे करतो काय. हा करतो. चाल पटकन कर. तर आता मी हळदी कुंकवाला जायसाठी तयार झाले आणि साडी घातली अशी सिंपल अशी एकदम वेगळी घातली. आणि काल एक मिनिट हां आणि काल ना कमेंट आली होती की वांगावरची कुठली क्रीम आहे. तर ती क्रीमच मी दाखवणार आहे आता. तर हे बघा, हे आहे क्रीम. तर ही आहे व्हाईटनिंग क्रीम. आयुर्वेदिक आहे, त्यामुळं तुमच्या चेहऱ्यावर वांग असेल, पिगमेंटेशन असेल किंवा पिंपलचे डाग असतील, टॅनिंग वगैरे झालं असेल तर क्रीमने सगळं कमी होते. एक आता वापरायला सुरुवात केली ना 1-8 दिवसात म्हणजे असं फरक दिसतोय. त्यामुळं क्रीम खरंच खूप चांगली आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. आणि ऑनलाईन पण मी कुरिअर करून पाठवू शकते म्हणजे. तर आणि त्याचं टेक्स्चर असं आहे. आणि ही क्रीम ना म्हणजे आता घेतली ना तर एक जवळपास फक्त नाईटलाच वापरतो आपण. त्यामुळं मग एक मला वाटतं एक 3-3.5 महिने तर आरामात जाते. कारण थोडी थोडी अशी लावायची, सगळ्या पूर्ण चेहऱ्याला लावायची. डोळ्याच्या खाली काळा असेल किंवा सगळं स्किन टोनसुद्धा आपला एकसारखा होतो आहे. तर एवढं सांगायचं होतं. क्रीम खरंच खूप छान आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर घेऊ शकता. आणि चला मग आता अशी छान अशी मी सिंपल असं तयार केली झाली. साडी घातली, ब्लाऊज, मोठं मंगळसूत्र नाही घालत, गंठण वगैरे. आणि असे आता जास्त मेकअप केला आहे असं वाटते सगळं घातलं की. चला मग आता जाऊ. तिथं जमलं तर तिथलं दाखवीनच थोडंसं, नाहीतर मग आल्यानंतर मग स्वयंपाक वगैरे करायचा. ते नेहमीच असतं स्वयंपाकाचं. चला तर मग कसं कसं आहे. 5:45 वाजले, 6ला बोलवले. तर आता आम्ही चाललोय हळदी कुंकाला. बोला तुम्ही. काय बोलू, मला नाही लागतात दोघीच्या दोघी. हो ह्या बोलतात बघा. थोडा थोडा कॉन्फिडन्स वाढलाय. हा बोला की तुम्हाला आम्ही आता चाललोय हळदी कुंकवाला. जमते की. छान निघलं का? छान निघला. छान निघलं का? निघतंय की छान. सावीला काय झालं रडायला. ह्या मगापासून म्हणते 7ला ब्लाऊज द्यायचा आहे आणि बसवून घेतले सगळ्यांना. ओळख चला चला, आमचा नवरा आलाय तिकडे गेलाय. पळत पळत जायचंय आम्हाला सोलापूर. चला चला. मला बी घ्यायची. अयो छान घेतली. कितीला घेतली. तर आम्ही आता पोहोचलोय हळदी कुंकाला. वा
काय सगळ्यांनी या. सगळ्याला म्हणत होते. बिना आमंत्रित तुम्ही घरी येत चालला. मला नाही. कॅन्सल करा. नको असं नाही. त्याला काय ओरिजिनल ते ओरिजिनल ना. हा. मग तुमचा कॉन्फिडन्स चांगला करू तुम्ही पण करा चालू. आमच्यात आवडत नाही हो घरी. आवडत नाही मला खूप आवडतं असं काय काय द्यायला. मग सावी इकडे बघ. सावी हाय बघ कर, इकडं. हाय कर. काय कर सावी हा इकडे तर सावी. हे आहेत कोमलताई आणि आहेत राणीताई आणि इकडं ह्यांच्या घरी आम्ही आता आलोय टेलर हळदी ताई कुंकू. म्हणलं ना. नाही ना टेलर ताई कशा हो, असं द्या हो त्याला काय अहो, ती 5 होतंय मिनिटं थांबा आता. नाही आता थांबणार सोलापूरला जायचं हो. आता मेकअप सावी 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 दोघी पण सावी तर मग सांगा की. ही पण सावी इकडं पण सावी सावीला सावी भेटली टिकली बरं आहे, पुढे ये. रांगोळी आज तुझं जमलं का? जमले की आता किती दिवस झाले? झाले. 12. मेन 12. नाही पुढं 12. रेणुका तू पटापट हळदी कुंकूला आलो. काय म्हणतात मग ती बरे बघ तू कधी येते? येईल बघू आता मी निवांत का तर उद्या जाणार आहे मी ना श्रीरामपूरला. गोड गोड बोला. गोड बोल हा माझं रविवारपर्यंत आहे की रविवारपर्यंत आहे. आम्ही उद्या जाणार आहे उद्या जाणार मोदळे शिन्नरला पुढे वनी विनी करून लवकर जाणार. लग्न होते 2-3 दिवस. रांगोळी काढली छान काढली रांगोळी आणि किती पटपट काढली एवढ्याला मला अर्धा तास गेला असता मला तरी येतच मला येते बऱ्यापैकी एवढी पण येत नाही खास पण हाय अंधार पडला हा वा वा असं पाहिजे असं माझ्या व्हिडिओमध्ये असल्यावर मग जरा चांगलं वाटतंय ना तर आता आम्ही चाललोय घरी अंधार झाला जरासा तुम्ही कुठे गेला हो का हो तुम्हाला यायचं नाही? हं, तुम्हाला आवडत नाही काय का हा? अरे जाऊ द्या आता उद्या घ्याय ना दुसरे आहे की म्हणते आता तुम्ही आता चालला आले असतील तर जायचं वेळ आम्ही पण बघू चालले आमचं पण बघू आता. इकडे या दुकानात. का हो तर आता आम्ही कोमलताईंच्या घरी आले त्या म्हणजे जाता जाता बढ़ते बढ़ते बाकी चीजों में भी लग जाता है। बस इसका नाम है कबाड़ी को बेचन फिर फंगस। त्यांना लग्नामध्ये देवघर दिलंय आणि सगळं पूर्ण गारेच आहे त्यात असं छान आहे दिसायला एकदम छान दिसते असं अगरबत्ती नारळ आणि हे गारेच आहे सगळं जड पण असेल ना हे एकदम छान आहे असं मला आवडलं हे म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूया आपले स्वामी त्यांनी चालले होते आता केलाय त्यांनी चहा त्यांना जायचं आहे तरी सोलापूरला तरी पण आपला चहा केलाय मी नकोच म्हणले होते पण आपला केलाय माझा 2 वेळा चहा पिऊन झाला पण तुम्ही एकदा पण घेतलेला आहे अजून त्या दिवशी प्या प्या म्हणलं तर नको 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 जायचं केलं मग एकटीसाठी फक्त केलाय हां नेते की जायचं आता आल्यानंतर मी स्वयंपाक केला जेवण केलं जेवणामध्ये काय खाल्लं संचित सांग बरं कोबी कुठं खाल्ला काय पण सांगतोय अहो जेवणा भाज्या ओळखायला आपण केलं होतं घेवड्याची शेंगाणी रोटी है ना उद्या कशाचा पेपर आहे उद्या आहे पीटी मराठी नीट बसून and सांग oral. असं गुद्दन करू नको फरशी फुटेल आणि आपण दम करणं किचनमध्ये कट्यावर जाऊ बसू खाली जायचं कट्यावरच बसेल उद्या आहे तुझे दात दाखव कसे झाले संचितचे आमच्या दात बघा पण ठीक आहे राहू दे संचितचा काही बोलायचा मूड नाही आणि आता आम्हाला पण झोपायचं आहे 9:30 वाजले चला तर मग बाय बाय तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा बाय गुड नाईट